परत एकदा स्वागत उद्योगवरती. आपल्या विषयाचा माहिती आहे की शासनाची जी काही यंत्रणा आहे आणि ज्या काही स्कीम्स आहेत, ज्या सबसिडीज आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, स्वतःचा उद्योग करायचं म्हटलं तर अनेक गोष्टींची जुळवाजुळव करावी लागते. जागा आहे, प्लांट मशिनरी आहे, टेक्नॉलॉजी आहे, मार्केट आहे, रॉ मटेरियल आहे, यासाठी लागणारा फायनान्स आहे, वर्किंग कॅपिटल आहे. हे अशा अनेक गोष्टी आपल्याला व्यवसाय करायचा म्हटलं तर करावं लागतं. त्यासाठी या सगळ्या, कारण की असं नाही की आज एखादं प्रोडक्ट सिलेक्ट केलं आणि उद्या लगेच ते चालू झालं असं नाही. तर तुम्हाला अनेक या सगळ्या यंत्रणांची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्या ज्या काही सोयी सुविधा आहे, ज्या काही स्कीम्स आहेत, त्याची माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. एखादी गोष्ट माहिती नाही म्हणून तुम्ही त्याच्यापासून वंचित राहिला तर हा तुमचा, दॅट इज युअर फॉल्ट. आणि शासन कोणतीही स्कीम सबसिडीजला अप्लाय केल्याशिवाय तर देत नाही. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींची आगाऊ माहिती घेऊन जर उद्योग केला तर डेफिनेटली यू विल हॅव अ ग्रेट सक्सेस आणि तुमची आधी निराशा होणार नाही. मित्रांनो, आपल्या सगळ्यात मोठं म्हणजे जर विचारलं सगळ्यांना कोणाला की तुम्हाला काय मोठी प्रॉब्लेम आहे तर म्हणजे भांडवल, फायनान्स. फायनान्स हा एक सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांना वाटतो. फायनान्स दोन कारणासाठी लागत असतो. एक आहे ज्याला आपण उद्योग सुरू करण्यासाठी. आता उद्योग सुरू करण्यासाठी एक लागतो फायनान्स, म्हणजे त्यासाठी जागा, इमारत, प्लांट, मशिनरी, फर्निचर, फिक्चर, मिसलेनियस फिक्स्ड असेट्स, कॉन्टिन्युअस, मार्जिन फॉर वर्किंग कॅपिटल, असे अनेक घटक असतात. या सगळ्या घटकांसाठी तुम्हाला एक मोठं म्हणजे हे सगळे फिक्स असेट तुम्ही क्रिएट करत असतात. नॅचरली त्यासाठी मोठं भांडवल लागेल. मोठं भांडवल लागलं तर म्हणजे त्याचं परतफेड करण्याचं दीर्घकालीन कर्ज लागेल, म्हणजे लॉंग टर्म लोन लागेल. त्या लॉंग टर्म लोन मिळण्यासाठी तुम्हाला अनेक योजना आहेत. आणि विशेषतः आत्मनिर्भर जे काही भारत आज योजना जाहीर झाल्या या कोविडच्या पिरियडमध्ये, त्या आत्मनिर्भर भारतामध्ये बी तुम्हाला अगदी 10,000पासून म्हणजे अगदी लोवेस्ट ऑफ द लो जो आंतरप्रिनर आहे, म्हणजे हातगाडी चालवणारा जो एक तोही एक उद्योजक आहे, त्यापासून अगदी हायटेक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट करणाऱ्या आंतरप्रिनर करता सुद्धा 10 कोटीपर्यंतचं फायनान्स आज अवेलेबल आहे. आता या योजना कोणत्या आहेत ते आपण जरा माहिती घेऊया. मित्रांनो, याच्यामध्ये पहिली योजना आहे जी सगळ्यांना माहिती आहे. एक तर आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत एक 10,000 रुपयापर्यंतचं जे हातगाडी उडी चालवणाऱ्यांना इमिडिएट कर्ज हे अवेलेबल करून दिलंय मोदी सरकार. त्या पुढे त्यांना पाहिजे असेल तर मुद्रा योजनेची व्याप्ती त्यांनी वाढवली आहे. आणि मुद्रामध्ये आता इंटरेस्ट रेट सुद्धा खूप कमी केला आहे. अवघ्या 7% व्याज दराने मुद्रा योजनेमध्ये तुम्हाला कर्ज उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये 3 योजना आहेत. एक आहे ज्याला म्हणतो शिशु योजना, 50,000 कर्ज, त्याच्यामध्ये 10,000 ते 50,000. पुढचा आहे ज्याला आपण किशोर योजना म्हणतो, 50,000 ते 5 लाख. तिसरी योजना आहे तरुण योजना, 5 लाख ते 10 लाख. तर ह्या योजना आहेत. त्याच्यानंतर मग 10 लाखाच्या वरती जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर मग पीएमईजीपी नावाची योजना आहे, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. त्याच्यामध्ये तुम्हाला 25 लाखापर्यंत कर्ज उत्पादन उद्योगासाठी मिळतं शहरी भागात, आणि 10 लाख रुपयाचं कर्ज हे सेवा उद्योगासाठी मिळतं शहरी भागात. ग्रामीण भागात जर तुम्ही उद्योग केला तर तुम्हाला 10 लाख रुपयाचं कर्ज उत्पादन उद्योगासाठी मिळतं आणि 5 लाख रुपयाचं कर्ज हे सेवा उद्योगासाठी. ग्रामीण भागात जर तुम्ही कॅटेगरीचे असाल, एससी एसटी कॅटेगरी किंवा महिला असाल तर 35% सबसिडी, ओपन कॅटेगरी असेल तर 25% सबसिडी. शहरी भागात जर तुम्ही एससी एसटी कॅटेगरीचे असाल, महिला असाल, महिला कोणत्याही कॅटेगरीचे, तर त्यांना 25% सबसिडी, 25%, आणि ओपन कॅटेगरीला 15% सबसिडी, 15%. ही एक अतिशय चांगली योजना आहे. सेम अशीच याच धर्तीवर ह्याच पर्सेंटेज मध्ये असलेली दुसरी योजना जी आपल्या सीएमईजीपी, चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट, मुख्यमंत्रीची योजना आहे, रोजगार निर्मिती योजना, 50 लाखापर्यंत कर्ज त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. याच्यामध्ये काही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीला, विशेषतः ज्या शेतीपूरक काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांना सुद्धा 10 लाखापर्यंतचं कर्ज अवेलेबल करून दिलेलं आहे.
आणि 50 लाखापर्यंत कर्ज हे उत्पादन उद्योगाचं. याच्या पुढे गेला तर तुम्हाला पुढची योजना आहे स्टँडअप योजना. स्टँडअप योजनेमध्ये 1 कोटीपर्यंत 10 लाख ते 1 कोटी तुम्हाला कर्ज मिळू शकतो. मित्रांनो, एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगू इच्छितो. उद्योगवर्धिनी ही संस्था नाशिक विभागाकरता स्टँडअप योजनेसाठी ऑफिशियल हँडहोल्डिंग एजन्सी आहे. म्हणजे आमचं एक सर्टिफिकेशन असल्यावर तुम्हाला कर्ज मिळण्यासाठी सुलभता होऊ शकते. स्टँडअप योजनेच्या पोर्टलवर जरी गेलं तरी आमचं नाव तुम्हाला तिथे दिसेल. एक ऍडिशनल माहिती म्हणून तुम्हाला देतो. स्टँडअप योजना आहे ज्याच्यामध्ये 1 कोटीपर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकतो. पुढची योजना CGTMSE आहे, क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. याच्यामध्ये 2 कोटीपर्यंत कर्ज अवेलेबल आहे. आणि जर स्टार्टअप योजना म्हणजे तुमच्याकडे जर काही इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट असेल तर त्याला तर तसं 10 कोटीचं त्यांनी एक प्रायमरी लिमिट ठरवलं, पण देर इज अनलिमिटेड मनी अवेलेबल. सिडबीची जी व्हेंचर कॅपिटल योजना आहे त्याच्यामध्ये 10 कोटीपर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतो जर तुमचं स्टार्टअप असेल. स्टार्टअप योजनेमध्ये तुम्ही नोंदणी केलं तर तुमचं जर काही इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट असेल तर तुम्हाला एंड टू एंड सर्व्हिस अवेलेबल आहे. अगदी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणजे त्याचं प्रोटोटाईप डेव्हलप करण्यापासून त्याचं पेटंट घेण्यापासून आणि त्यांना एस्टॅब्लिश करण्यापर्यंत सगळ्या प्रकारची मदत तुम्हाला अवेलेबल केली जाते. स्टार्टअप आज ठिकठिकाणी इन्क्युबेटर्स उभे करतायत. सगळ्या जवळपास सगळ्या शहरांमध्ये एक इन्क्युबेटर्स हे उभे राहत आहेत. तर मित्रांनो, एक अतिशय चांगली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करणं खूप सुलभ होऊ शकतं. तर मित्रांनो, ह्या योजना आहेत 10 कोटीपर्यंतच्या. याशिवाय खास एक आता योजना काढली आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत, त्याच्यामध्ये 25 लाखाचं कर्ज आहे. मला सांगायला परत आनंद आहे की त्याच्यासाठी सुद्धा उद्योगवर्धिनी एक ऑफिशियल ट्रेनिंग पार्टनर आहे त्या योजनेसाठी. 25 लाखाचं कर्ज तुम्हाला त्याच्या अंतर्गत मिळू शकतं. अशा या सगळ्या यंत्रणा आहेत, योजना आहेत. सबसिडी योजना सुद्धा खूप आहेत. जसं काही लोन मध्ये सबसिडी आहे आणि काही प्रोजेक्ट साठी सबसिडी. लोनची सबसिडी हा वेगळा पार्ट आहे. म्हणजे ज्यांनी लोनची सबसिडी घेतली त्याला प्रोजेक्ट सबसिडी त्याला घेता येते. असं काही जरूर नाही की लोनची सबसिडी घेतली तर प्रोजेक्ट सबसिडी नाही मिळणार. प्रोजेक्ट सबसिडी डिफरंट पार्ट आहे, लोनची सबसिडी डिफरंट पार्ट आहे. प्रोजेक्ट सबसिडी लोन मधली जी सबसिडी आहे प्रोजेक्टसाठी जे कर्ज लागते ती इंडिव्हिज्युअल आहे. तो इंडिव्हिज्युअल सुशिक्षित बेरोजगार मधून रोजगार त्याला मिळावा, स्वयंरोजगार मिळावा, स्वतः त्यांनी अजून 10 लोकांना रोजगार द्यावा म्हणून ती योजना त्याला ती सबसिडी. वेळेस उद्योगांना जी सबसिडी आहे युनिट्स म्हणून ती त्या गावाचा त्या भागाचा विकास होण्यासाठी. जर तुम्ही अविकसित भागात उद्योग टाकला तर तुम्हाला 70% सबसिडी. डी प्लस झोन असेल तर, डी झोन असेल तर 60% सबसिडी, सी झोन असेल तर 50% सबसिडी आहे, बी झोन असेल तर 40% सबसिडी तुमच्या प्रोजेक्ट कॉस्टच्या. ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची पॅकेज ऑफ इन्सेंटिव्हच्या अंतर्गत सबसिडी. त्याशिवाय तुम्हाला पॉवर टॅक्स मध्ये सबसिडी आहे. तुम्हाला जे एमएससीबीचं बिल येत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपया कमी लागतो. स्टॅम्प ड्युटी तुम्हाला लागत नाही. अशा अनेक सबसिडीज आहेत. याचा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी काही सबसिडी आहे, सोलार इंडस्ट्रीसाठी काही सबसिडी आहे. डिजिटल इंडियाच्या अंतर्गत जर तुम्ही काही गोष्टी केल्या, जर डिजिटलाइज केलं काही गोष्ट तर तुम्हाला त्याच्यामध्ये 30% सबसिडी आहे. क्लीन इंडियाच्या अंतर्गत जर तुम्ही विशेषतः ऍग्रो वेस्ट किंवा इतर जी काही वेस्ट आहे त्याच्यावर प्रक्रिया करून तुम्ही त्याच्यातून वीज निर्मिती किंवा त्याच्यातून जर तुम्ही एखादं फ्युएल निर्मिती केलं तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सबसिडी द्यावी. ऍग्रो प्रोसेसिंग करण्यासाठी विशेषतः सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्टर ऑफ फूड प्रोसेसिंग मध्ये तुम्हाला ऍग्रिकल्चर कस्टम करण्यासाठी सबसिडी आहे. म्हणजे एकाच ठिकाणी प्रोसेस जे ऍग्रो फूड प्रोसेसिंग युनिट आहे एका ठिकाणी टाकले तर तुम्हाला त्याच्यामध्ये सबसिडी आहे. फूड पार्क करण्यासाठी सबसिडी आहे. युनिटला इंडिव्हिज्युअल 25% 30% सबसिडी आहे. हॉर्टिकल्चर बोर्ड तर्फे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला सबसिडी आहे. अशा अनेक सबसिडीज आहेत मित्रांनो. या सगळ्या सबसिडीचा मागे उद्देश असा आहे की त्या क्षेत्राचा विकास व्हावा आणि त्या गावाचा सुद्धा विकास. आज गरज आपल्या भारतामध्ये कसं आहे की आज आपलं
जे शेतमाल आहे तो इतका वाया जातोय, त्याच्यावर प्रक्रिया करणारे जे उद्योग टाकले तर त्याच्यात ते सबसिडी देतात. आज 1,00,000 कोटीच्या वरती आपलं वेस्टेज होतोय प्रक्रिया न केल्यामुळे. आपण पाहतो कधी टोमॅटोचं चिखल, कधी कांदे, कधी काय, कधी दूध रस्त्यावर, कधी काय रस्त्यावर, तर त्याच्यावर प्रक्रिया करणारे जे उद्योग केले ते तुम्हाला सबसिडी. आम्ही स्वतः उद्योग वर्धिनीमार्फत नाशिकमध्ये फूड क्लस्टर सुरू करतो. 50 युनिटना या सगळ्या सबसिडी, सगळ्या काही गोष्टी एकाच ठिकाणी अवेलेबल आम्ही करून देणार आहोत. तर मित्रांनो, खूप काही योजना आहेत. मेक इन इंडियाच्या अंतर्गत जर एखादा इम्पोर्ट सबस्टिट्यूट आयटम आपण जर केला तर त्याच्यासाठी तुम्हाला सरकार सगळी जागेपासून तुमचा माल विकत घेण्यापर्यंत सगळ्या प्रकारची मदत सरकार करायला तयार. आता व्हेरी रिसेंटली तुम्ही अमोल यादव हे नाव ऐकलं असेल. अमोल यादव त्यांनी विमान स्वतःच बनवलं 19 सीटर, 20 सीटर, 18 सीटर असं विमान बनवलं. सरकारने 167 एकर जमीन त्यांना मोफत दिली आणि एवढंच नाही तर त्यांनी जो काही विमान बनवणार आहे ते परत घेण्याचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट सरकारने त्यांच्याशी केलं. 35,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याशी. असे अनेक प्रोजेक्ट डिफेन्स साठी खूप मोठं इनिशिएटिव्ह सरकार घेतलं. डिफेन्सला लागणाऱ्या अनेक काही गोष्टी या भारतीयांनीच तयार कराव्यात यासाठी खूप काही इनिशिएटिव्ह घेतला जातो. तुम्ही आजची घोषणा ऐकली असेल की जवळपास 75,000 कोटी ज्या गोष्टी आपण आतापर्यंत इम्पोर्ट करत होतो मोबाईल तयार करण्यासाठी किंवा अजून त्या सगळ्या यंत्रणा भारतातच उभ्या करण्याचं सगळं सरकारचं प्लॅन आहे की ज्यामुळे आपल्याला चायनातून किंवा इथून कुठून माल इम्पोर्ट करायची गरज भासू नये. मेक इन इंडिया ही स्कीम मुख्यतः इम्पोर्ट सबस्टिट्यूट तयार करण्यासाठी आणि सरकार त्यांना खूप सारं असं प्रोत्साहन देते. हीच वेळ आहे मित्रांनो आत्मनिर्भर होण्याची की आपण जरूर उद्योजक हा सगळ्यात अनुकूल वातावरण सध्या उद्योजकतेसाठी. कारण की भारतामध्ये खूप पोटेन्शियल आहे. आज ज्या 2 महासत्ता होत्या किंवा आहेत त्या अजून अमेरिका, चायना, दोन्ही महासत्तेमध्ये प्रॉब्लेम्स. युरोप सुद्धा ढासळला गेलाय. या कोरोनाने खूप बिकट परिस्थिती केली आहे पूर्ण जगामध्ये. भारतावरही परिणाम झाला आहे परंतु आपली परिस्थिती कंपॅरेटिव्हली खूप चांगली आहे. आपल्यामध्ये इम्युनिटी पॉवर चांगली आहे. आपला डेथ रेट सगळ्यात कमी आहे. आपल्या भारताला पोटेन्शियल एक टॅलेंटेड मॅन पॉवर आहे आपल्याकडे. आज सगळं जे मॅन पॉवर तिकडे ड्रेन झालं होतं, ब्रेन ड्रेन झाला होता, तो ब्रेन गेन करायचं काम सुद्धा चांगलं आहे. हा स्टार्टअप मध्ये आपला 3रा नंबर लागतोय जगामध्ये. म्हणजे इनोव्हेशनच्या बाबतीत वी आर नाउ ऑन 3rd नंबर. लवकरच जर आपण जर चांगले प्रयत्न केले तर वी कॅन ग्रॅब नंबर 1 पोझिशन. कारण की मेड इन इंडिया ह्या ब्रँडला सुद्धा व्हॅल्यू निर्माण झाली. आज मार्केटिंग साठी एक जेम पोर्टल सरकारने तयार केलं आहे. तर डायरेक्ट तुम्हाला अगदी 15% प्राइस प्रेफरन्स तुम्हाला मार्केटिंग साठी सुद्धा आहे. तुमची वस्तू जर एखाद्या सरकारी खात्यांमध्ये जर विकणार असाल तर तुम्हाला इतरांपेक्षा 15% प्रेफरन्स दिला जातो. म्हणजे एखाद्याने एकच समजा हा मोबाईल आहे त्यांनी समजा 1,500 रुपयाला लावला आणि तुम्ही तोच मोबाईल त्यांनी 1,000 रुपये लावला आणि तुम्ही तो 1,500 रुपयाला किंवा 1,150 ला लावला, 1,150 ला लावला तरी तुमचा मोबाईल घेतला जाईल. कारण काय की तुम्ही स्मॉल स्केल इंडस्ट्री आहात. तुम्हाला 15% प्राइस प्रेफरन्स आहे म्हणजे तुमची प्राइस त्याच्यातून कमी मानली जाईल. अशा अनेक बेनिफिट्स. तुम्हाला डायरेक्ट फ्री रजिस्ट्रेशन आहे, तुम्हाला टेंडर फॉर्म फ्री मिळतो, तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागत नाही. अनेक काही अशा योजना आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला मार्केटिंग सोयीचं होऊ शकतं. एक्सपोर्ट साठी अनेक काही योजना आहेत. आज तुम्हाला प्री शिपमेंट फायनान्स अगदी 5% 6% दराने अवेलेबल आहे. जर तुमच्याकडे एलसी असेल, एक चांगली ऑर्डर असेल तर डेफिनेटली त्याच्या आधी तुम्हाला एलसी डिस्काउंट करून अवघ्या 5 ते 6% दराने तुम्हाला इंटरेस्टनी कर्ज मिळू शकतं. एवढंच नव्हे तर तुम्हाला अनेक प्रकारच्या सबसिडीज त्याच्यामध्ये दिल्या जातात. ड्युटी ड्रॉबॅक नावाची सबसिडी आहे, एमईआयएस नावाची सबसिडी आहे. इम्पोर्ट सबसिडी म्हणजे इम्पोर्ट करण्यासाठी तेवढेच तुम्ही तो वापरू शकता. इम्पोर्ट ड्युटी तुम्ही तेवढी न भरणे घर भरण्याची गरज नाही.
किंवा त्याच्यामध्ये फ्रेट सबसिडी आहे, बॉक्स सबसिडी आहे, अनेक असे काही सबसिडी. 14 प्रकारचे इन्सेंटिव्ह अवेलेबल एक्सपोर्ट करण्यासाठी. पण या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असण्याची खूप मोठी गरज आहे. जर माहितीच नसेल तर मग काय होईल? यू विल बी, तुम्ही त्या गोष्टीपासून वंचित राहा. एका कॉन्फरन्स मध्ये गेलो होतो, सिडबीचे चेअरमन म्हटले की यार आमच्याकडे एवढ्या योजना आहे पण नोबडीज कमी पाहू, आमचे पैसे असेच पडलेले आहेत. लोकांना माहितीच नाही अशा काही यंत्रणा आहे. सिडबी विचारलं तर लोक म्हणजे सिडबी काय मला माहिती, स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, खास गव्हर्नमेंटने स्थापन केली लघु उद्योजकांच्या लघु उद्योगाच्या विकासासाठी स्थापन केली बँक आहे. अनेक काही यंत्रणा सरकारने छोट्या उद्योगासाठी एमएसएमईच्या वाढीसाठी तयार केले. एमएसएमई साठी स्पेशल मंत्रालय आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे, मिनिस्टर ऑफ मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस, एमएसएमई. तर त्या जे काही स्मॉल मीडियम मायक्रो या इंडस्ट्रीसाठी, या इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी यंत्रणा आहे, त्यांच्या वेबसाईटवर जा, msme.gov.in, MYPI मिनिस्टर त्यांच्या वेबसाईटवर जा, तुम्हाला अनेक काही या योजनांची माहिती मिळू शकते. पण या वाचून समजत नाही, यासाठी कोणीतरी मध्ये लागत असतं आपल्याला, की जो ती व्यवस्थितपणे समजून सांगेल. आज टेक्नॉलॉजी हा एक महत्वाचा घटक आहे आपल्याला उद्योगासाठी लागत असतो. ही टेक्नॉलॉजी मिळण्यासाठी भारतामध्ये 150+ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन त्या तुमच्यासाठी टेक्नॉलॉजी डेव्हलप करतात. त्या डेव्हलप केलेल्या टेक्नॉलॉजी तुम्ही आपल्या छोट्या उद्योगासाठी वापरू शकता. अर्थात त्याच्यासाठी थोडीफार कॉस्ट म्हणून मोजावी लागेल, परंतु आपण R&D करत बसण्यापेक्षा जर रेडीमेड टेक्नॉलॉजीज अवेलेबल असेल तर त्याचा आपण जर फायदा घेतला पाहिजे. CSIR नावाची एक यंत्रणा आहे, काउन्सिल फॉर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च, आणि अजून एक दुसरी यंत्रणा आहे तिचं नाव आहे नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आणि काल ज्यांची आपण जयंती साजरी केली ते लेट प्रेसिडेंट APJ अब्दुल कलाम यांच्या दूरदृष्टीने अजून एक यंत्रणा उभी राहिली, तिचं नाव आहे NIF, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन. हे अहमदाबादला आहे. म्हणजे जे आता NSIC, NRDC आणि CSIR यांच्या 2 संस्था आहेत, या भारतातल्या 150 ज्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज आहे. मग तुम्हाला फूड प्रोसेसिंग मध्ये काही करायचं असेल तर CFTRI नावाची संस्था, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये काही करायचं असेल तर मेरडो नावाची संस्था आहे. तर तुम्हाला केमिकल मध्ये काही करायचं असेल तर NCL नावाची संस्था आहे. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करायचं तर सिरी नावाची संस्था आहे. अशा अनेक संस्था आहेत. बिल्डिंग मटेरियल मध्ये करायचं तर CBRI नावाची संस्था आहे. या सगळ्या संस्थांचं मूलभूत कार्य आहे की त्या क्षेत्रातल्या टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या एक्सपोर्ट वाढीसाठी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल सरकारने स्थापन केलं आहे. वी हॅव मोर दॅन 60 एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स. त्या संस्थांचं काम आहे की त्या क्षेत्रातलं एक्सपोर्ट वाढवावं. त्याच्यासाठी आवश्यक ती सगळी माहिती त्या संस्था तुम्हाला देतात. असं खूप मोठं इकोसिस्टम अवेलेबल आहे, पण वी आर नॉट अवेअर. आणि माहितीचं अज्ञान हा तुमचा गुन्हा आहे. हा दॅट इज युअर प्रॉब्लेम. वी आर नॉट अवेअर. तर मित्रांनो, टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा तुम्हाला मदत आहे. रॉ मटेरियल असिस्टन्स, आता रॉ मटेरियल असिस्टन्सला एवढं महत्व राहिलं नाही या प्रोजेक्टला, पण त्याच्यासाठी सुद्धा NSIC नावाची संस्था आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन. त्याच्या मार्फत तुम्हाला रॉ मटेरियलचा असिस्टन्स प्रोव्हाइड केलं जातं. काही दुर्मिळ स्केअर्स रॉ मटेरियल आहे, काही विशिष्ट गेजचं स्टील आहे की जे समजा सेलच बनवते तर ते लिमिटेड बनवते, त्यामुळे मग ते लिमिटेड लोकांना ते दिलं जातं. आणि सरकारकडून काही घेतल्या वस्तू घेतल्या तर त्या स्वस्त करतात. पॅराफिन वॅक्स सारखं, म्हणजे मेणबत्तीला लागणारे वॅक्स आहे ते सरकारकडून घेतलंच तुम्हाला परवडतं. असे अजूनही काही रॉ मटेरियल आहे की ज्याला जे दुर्मिळ आहे, पण ते मग त्याच्यावर सरकारचं कंट्रोल असतं. सरकार मार्फत तुम्हाला अवेलेबल करून दिलं जातं. तुम्हाला मॅनपॉवर पाहिजे असेल, स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे असेल, त्यासाठी ITI एस्टॅब्लिश केलं आहे. शिवाय नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एस्टॅब्लिश केलं, ज्याच्या मार्फत वेगवेगळ्या सेक्टर स्किल काउन्सिल्स आहेत.
अराउंड 50 सेक्टर स्किल काउन्सिल्स आहेत. या सेक्टर स्किल काउन्सिल मध्ये त्या त्या क्षेत्रातले तज्ञ लोक, कुशल लोक, ज्यांना त्याचं तंत्रज्ञान कळत आहे, ज्यांना तांत्रिक त्याच्यातली माहिती आहे, ते स्किल आहे, ते हुनर आहे, ते हुनर डेव्हलप करण्याचं काम NSDC मार्फत केलेलं जातं. आम्ही सुद्धा त्याच्यात एक पार्टनर आहोत. टेलिकॉम सेक्टर स्किल काउन्सिलसाठी, कन्स्ट्रक्शन सेक्टर स्किल काउन्सिलसाठी, अपॅरल सेक्टर स्किल काउन्सिलसाठी वी आर पार्टनर. अशा अनेक यंत्रणा आहेत त्या जावेळेला. मला सांगायचं काय आपल्याला की अशा ह्या सगळ्या यंत्रणा आज आपल्यासाठी अवेलेबल आहे. त्याच्याने तुम्हाला सगळ्या समस्या ह्या तुमचं होऊ शकतात. अगदी जागेसाठी स्टेट गव्हर्नमेंटची इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असतात, MIDC कॉपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट आहे, इंडस्ट्रियल झोन्स आहेत सरकारने केलेले. तुम्हाला जागा मिळणे, इन्फ्रास्ट्रक्चर, आता स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार होत आहेत, स्मार्ट सिटी सारखे प्रोजेक्ट येत आहेत की जिथे काही काही त्या त्या याच्या डेव्हलपमेंटसाठी काही विशिष्ट जागा, विशिष्ट काही यंत्रणा उभे केल्या जात आहेत. स्पेशल इकॉनॉमिक झोन उभे केले जात आहेत की त्या त्या क्षेत्रात एक्सपोर्ट वाढवण्यासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन केले जात आहे. DMIC, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, ह्या जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक त्याच्यात केली जाते आणि दिल्लीहून मुंबईला अगदी काही तासातच माल पोहोचू शकेल डायरेक्ट पोर्ट पर्यंत ही व्यवस्था आहे. ड्रायपोर्ट्स आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये निफाडला ड्रायपोर्ट होत आहे. अशा अनेक, नागपूरला सुद्धा ड्रायपोर्ट होते. नागपूर आहे, नाशिक आहे, तिथे तिथून डायरेक्ट रेल्वे जे आहे ते डायरेक्ट JNPT जोडलेली आहे. असं एवढं काही डेव्हलपमेंट सरकार करत आहे. आपण जरूर या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घेतला पाहिजे. लोन आपल्याला अवेलेबल आहे. वर्किंग कॅपिटलसाठी तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. कॅश क्रेडिट सारखी स्कीम आहे, बिल डिस्काउंटिंग सारखी स्कीम आहे. तुम्हाला 5 कोटी पर्यंतच, जर तुमचं GST रजिस्ट्रेशन आहे तर तुम्हाला 5 कोटी पर्यंतच कर्ज 59 मिनिटात म्हणजे 1 तासाच्या आत मिळण्याची सुविधा तुमच्यासाठी आहे. ओव्हरड्राफ्ट लोन तुम्हाला मिळतं वर्किंग कॅपिटल. आणि लॉंग टर्म लोनच्या स्कीम आपल्याला सांगितलं. या लॉंग टर्म लोनच्या स्कीम मध्ये वैशिष्ट्य असं की यू डोंट हॅव टू गिव्ह एनी ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी. तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी द्यायची गरज नाही. ते जनरली बँकेकडे गेला ते म्हणजे तुमच्याकडे काय आहे सिक्युरिटीसाठी सांगा. तर ह्या सगळ्या गोष्टींची गरज लागत नाही. पण हे आपल्याला माहिती पाहिजे, नाही तर मग काय बँकेत मागणारच. पण जर तुम्ही त्यांना सांगितलं की याची गरज नाहीये तर ते त्यांना ऐकावं लागणार आहे. आज माहितीचे अधिकार आणि अनेक काही गोष्टी आहेत त्याचा आधार घेऊन आणि सगळे त्याचे गॅजेट्स अवेलेबल आहे, GR अवेलेबल आहे. ते सगळं तुम्ही त्याचा रेफरन्स देऊन तुम्ही सगळ्या या गोष्टींचा फायदा करून घेऊ शकता. सो फ्रेंड्स, खूप अशा काही यंत्रणा अवेलेबल आहेत. या सगळ्यांबाबत माहिती आम्ही तुम्हाला पुढच्या आठवड्यापासून म्हणजे मंगळवार 20 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर आमचं एक या गव्हर्नमेंट यंत्रणाची माहिती देण्यासाठी एक पूर्ण सत्र होतं. पूर्ण वीक त्याच्यासाठी आम्ही देतो. त्या पूर्ण वीक मध्ये जे जे काही मी आता सांगितलं, आता अर्ध्या पाऊण तासात तुम्ही काय काय सांगणार. नॅचरली एक ओझरचा उल्लेख सगळ्या गोष्टीचा मी करायचा प्रयत्न, पण याचं पूर्ण डिटेलिंग, त्याला लागणारे डॉक्युमेंटेशन पासून त्याची प्रोसिजर, फॉर्मॅलिटीज, या सगळ्या बाबतीत अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन या पिरियड मध्ये केलं जाणार आहे. याशिवाय बँक काय फक्त एखादा प्रोजेक्ट घेतात, प्रोजेक्टचं सँक्शन करतात, बँकेचेच अधिकारी म्हणून याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहे. मी स्वतः 3 दिवस मार्गदर्शन करणे, बँकेचे अधिकारी 2 दिवस मार्गदर्शन करणार. माझे अजून एक सहकारी आहे, ते तुम्हाला शासनाच्या विविध वेगवेगळ्या यंत्रणा, इव्हन जी आता फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी सरकारच्या खूप काही योजना आहेत, त्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. तर जरूर आपण या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या. या सगळ्या गोष्टी पहिले जाणून तर घ्या. मग जाणून घेतला तर तुम्ही त्याचा फायदा, जर माहितीच नसेल तर फायदा कुठून घेणार, यू आर नॉट अवेअर. त्यामुळे माहिती ही आज म्हणजे नॉलेज इज अ पॉवर नाउअडेज. आणि ज्याच्याकडे नॉलेज आहे तो पॉवरफुल राहील.
नाही बाकीचे वंचित राहतील त्या सगळ्या सोयी सुविधापासून, त्या असूनही त्या सुविधेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. ते तुम्ही अप्लाय केलं नाही, तुम्हाला माहितीच नाही. शासन तुम्हाला स्वतःहून कोणतीच सबसिडी देणार नाही. आणि शेतकऱ्यांची बी सबसिडी असेल तर तुम्हाला अप्लाय करावं लागतो ना शेतकऱ्यासाठी असलेल्या सबसिडी. कोणतीही सबसिडी असेल अप्लाय केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल, पण अप्लाय तर करावं लागेल ना. ते लोक दॅट इज युअर फॉल्ट. तुला लक्षात नाही, तुला माहिती नाही, तुझं प्रॉब्लेम नाही, तो सरकारचं नाही. तू एक जागरूक नागरिक आहे तर तुला माहिती पाहिजे या सगळ्या गोष्टी. म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी हा सगळा उपक्रम चालवला आहे. तर स्वतःचा उद्योग सुरू करण्याचं एक स्वप्न जर तुमचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला या सगळ्या यंत्रणांची माहिती असणं आवश्यक आहे. आणि ती सगळी माहिती आपण ह्या सत्रामध्ये देणार, की ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी रॉ मटेरियल पासून मार्केटिंग पर्यंत सगळं, एक्सपोर्ट पर्यंत सगळी माहिती मिळेल. वेगवेगळे जे रजिस्ट्रेशन असतात ते करावं लागतात त्याची माहिती आपल्याला. म्हणजे जर तुम्हाला बँकेचं लोन घ्यायचं त्यासाठी काय करावं लागतं, त्यांचे काय काय रिक्वायरमेंट असतात, त्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला. आणि सुद्धा बँकर येऊन सांगणार, मला सांगायचं काय म्हणतात, एवढी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. आणि एवढंच नाही, त्याचं पूर्ण एक सॉफ्ट कॉपी मध्ये बुकलेट सुद्धा तुम्हाला मिळते, की ज्यामुळे कायम या गोष्टी सगळे तुमच्या राहतील आणि तुम्ही त्याच्या आधारे उद्या सगळं ऍप्लिकेशन करू शकता. डॉक्युमेंटेशन काय लागतं तर सगळ्यांची अगदी यादी, कशा प्रकारे बँकेशी अप्रोच करावं लागतं, काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही सविस्तरपणे या 6 दिवसात आम्ही सांगणार. जरूर या गोष्टीचा आपण फायदा घ्यावा असं मी आवाहन जरूर करेन. आता माझ्यामध्ये जर काही कोणाला काही प्रश्न असतील किंवा एनी क्वेश्चन्स, तर त्या प्रश्नोत्तरासाठी आपण जरा पुढचा वेळ देऊया. म्हणजे तुमचं शंका समाधान होणं हे सुद्धा गरजेचं. मी थोड्या घाईघाईत कदाचित सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण कंटेंट खूप जास्त असल्यामुळे मला घाई करण्याशिवाय पर्याय नंतर वेळच कमी आहे. 1 तासाच्या सगळ्या गोष्टी संपवल्या पाहिजे, त्यामुळे मी ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला कोणत्याही भागाबद्दल, कोणत्याही पाठ, कोणत्याही गोष्टी विचारायच्या असतील तर पुढचे एक 15-20 मिनिटं त्याच्यासाठी आपण जरूर देऊ शकतो. एनी क्वेश्चन्स, तर काही प्रश्न असतील तर कुठे? येस, धन्यवाद सर. सो पहिला क्वेश्चन हा, महिलांना मुद्रा लोनला पण सबसिडी आहे का? मुद्रा लोन मध्ये सबसिडी नाही, हे सगळ्यांनी कृपया माहिती दिली. आणि मुद्रा लोन हे मुळातच कमी इंटरेस्ट रेट मध्ये, आणि आता त्याच्यामध्ये 2% अजून कमी केलं, म्हणजे 9% होते, आता 7% दराने. महिलांना प्रेफरन्स आहे सगळ्या योजनांमध्ये. आणि जी पीएमईजीपी आणि सीएमईजीपी योजना आहे त्याच्यामध्ये महिलांना 10% जास्त सबसिडी आहे पुरुषांपेक्षा. महिलांना आणि प्रेफरन्स सुद्धा आहे. म्हणजे स्टँडर्ड योजनेमध्ये सुद्धा महिलांना प्रेफरन्स, म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब हा एक रिक्वायरमेंट आहे, पण महिला कोणत्याही कॅटेगरीचे चालतात, महिलांना हे प्रेफरन्स आहे. आणि काही ठिकाणी मग सबसिडी मध्ये जास्त आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला इंटरेस्ट मध्ये कमी आहे. 1% इंटरेस्ट सुद्धा कमी काय तर गोष्टी, जरूर त्याचा फायदा घ्यावा. ओके, पुढचा प्रश्न हा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री बद्दल आहे. तर त्याच्यामध्ये काय काय स्कीम आहे फूड प्रोसेसिंग मध्ये, आणि त्याचा म्हणजे मॅक्सिमम किती पर्यंत आपण घेऊ शकतो लोन, आणि काय काय स्कीम आहे, आणि तसंच एक बेसन मिल मध्ये पण काय काय योजना आहे बेसन मिलच्या याच्यासाठी, असा एक स्पेसिफिक प्रश्न. फूड प्रोसेसिंग मध्ये बेसन आलंच, त्यामुळे त्याला काही वेगळं असं काही नाही. बेसन मिल साठी वेगळ्या किंवा रवा मिल साठी वेगळ्या किंवा याच्यासाठी असं काही नाही, सगळ्यासाठी एकच सोय. फूड प्रोसेसिंग साठी जसं मी आपल्याला आधी सांगितलं की मिनिस्टर ऑफ फूड प्रोसेसिंग एक स्पेशल मिनिस्ट्री सेंट्रल गव्हर्नमेंटने तयार केली, मिनिस्टर ऑफ फूड प्रोसेसिंग, MOFP आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक काही सोयी सुविधा आहे. जर तुम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी केली, फार्मर प्रोड्युसर कंपनी, तर तुम्हाला अगदी, जर तुम्ही ते सगळं शेतमालाचं प्रोसेसिंग युनिट टाकले तर तुम्हाला 70% पर्यंत सुद्धा सबसिडी अवेलेबल. इतर इंडिव्हिज्युअली तुम्ही जर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री टाकली तर तुम्हाला 25% पर्यंत सबसिडी अवेलेबल.
हेच आत्मनिर्भर योजनेमध्ये आता ह्या काही गोष्टी जाहीर केल्या. याशिवाय जर तुम्ही फूड क्लस्टर एकाच ठिकाणी काही युनिट टाकले, सिमिलर युनिट, समजा फूड अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग युनिट टाकले तुम्ही 10, तर त्याच्यासाठी ज्या कॉमन फॅसिलिटीज लागतात त्या उभा करण्यासाठी सरकार तुम्हाला सबसिडी देते. ओके, फूड पार्क केला तर तुम्हाला सगळ्या अगदी टेस्टिंग फॅसिलिटी पासून प्री कुलिंग पासून सगळ्या काही यंत्रणा तुम्ही एका ठिकाणी उभ्या करू शकता आणि त्याच्यासाठी सबसिडी तुम्हाला अवेलेबल आहे. खूप काही सबसिडी. याशिवाय मिनिस्ट्री ऑफ हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट जे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड यांच्याही काही सबसिडी, काही शेती खात्याचे बी काही सबसिडीज आहे. म्हणजे त्याच्यावर समजा काजू प्रक्रिया केली तर त्याच्यात काही सबसिडी. अनेक असे काही छोट्या मोठ्या उद्योगांसाठी सबसिडीज अवेलेबल आहेत, त्याच्यातून आपण फायदा. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की एक्झिस्टिंग बिझनेस साठी काही आहे का लोन मिळवण्यासाठी? एक्झिस्टिंग बिझनेस साठी सुद्धा लोन मिळू शकते. यू कॅन गेट लोन फॉर एक्झिस्टिंग बिझनेस. आता पीएमएजीपी जी योजना आहे त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग उद्योगांना सुद्धा लोन मिळू शकते. जर त्यांनी आधी काही लोन घेतलेलं नसेल तर पीएमएजीपी मध्ये सुद्धा तुम्हाला अप्लाय करता येईल. एवढंच नाही, आता पीएमएजीपी मध्ये नवीन सुधारणा केली, त्याच्यामध्ये 1 कोटी रुपयापर्यंतचं लोन तुम्हाला मिळू शकतो पीएमएजीपी एक्झिस्टिंग उद्योजकांसाठी. तर डेफिनेटली या काही योजना म्हणजे ज्याच्यामध्ये पीएमईजीपी आहे, सीएमईजीपी आहे, इव्हन स्टार्टअप योजना आहे किंवा ज्या सीजीपीएमएससी आहे, या योजनेमध्ये तुम्हाला एक्झिस्टिंग उद्योजकांना सुद्धा अप्लाय करायला मिळू शकेल. फक्त तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नको आणि म्हणजे थकबाकी नको हाच त्याचा मेन हे आहे. ओके. आणि पुढचा प्रश्न सीएमईजीपी स्कीम बद्दल तुम्ही थोडा अजून डिटेल मध्ये सांगू शकता? हो, नक्की सांगू शकतो. 50 लाखापर्यंतची योजना आहे. 50 लाखापर्यंत प्रोजेक्ट. आता याच्यामध्ये कसं आहे की विशेषतः भर दिलाय त्याने अॅग्रो बेस्ड इंडस्ट्रीज. शेतमाला प्रक्रियाच्या जर तुम्ही काही उद्योग केला तर 50 लाखापर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकतं. या 50 लाख कर्जामध्ये ग्रामीण भागात 35% सबसिडी आहे, शहरी भागात 25% सबसिडी आहे जर तुम्ही एससी एसटी किंवा महिला असाल. आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर ग्रामीण भागात 25% आणि शहरी भागात 15% सबसिडी. काही शेतमाल रिलेटेड ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी सुद्धा याच्यामध्ये ऍडमिसिबल आहे. खूप असं व्यापक अशी ही योजना आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केली जाते सध्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः. तर जरूर त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. सीएमईजीपी तुम्ही टाका, त्याच्यावर सगळी माहिती तुम्हाला मिळेल. आपण या कोर्समध्ये याची अतिशय सविस्तर माहिती आपण तुम्हाला देऊ, काही विशेष नाही. आणि आपल्या बऱ्याच लोकांना सीएमईच्या अंतर्गत आम्ही कर्ज प्रकरण आमचे होत आहेत. So definitely it's a very good scheme for 50 lakh. म्हणजे इव्हन ट्रेडिंग साठी सुद्धा याच्यामध्ये कर्ज आहे, सेवा उद्योगासाठी सुद्धा कर्ज आहे. त्याला लिमिट 10 लाखाची आहे ट्रेडिंग साठी, परंतु उत्पादन उद्योगासाठी 50 लाखाचं कर्ज आहे. ओके. पुढचा प्रश्न हा शेती उद्योगाला एखादा जोडून लघु उद्योग करायचा आहे तर त्याला काय योजना आहे? आणि तसंच गोट फार्मिंग म्हणजे जे आहे त्याला काय योजना आहे? काय हे 2 प्रश्न. आता कसं आहे की गोट फार्मिंग किंवा अगदी कोणत्याही अॅनिमल हजबंड्री मध्ये काही काम करायचं असेल तर याच्यासाठी ना काही विशिष्ट यंत्रणा उभ्या केल्या आहे. एकदा जिल्हा कृषी अधिकारी जे असतात त्यांच्या मार्फत काही योजना राबवल्या जातात. तालुका कृषी अधिकारी सुद्धा असतात. याशिवाय काय स्पेशल बँक, त्या बँकेचं नाव आहे नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. त्याच्या अंतर्गत या कुक्कुट पालनासाठी, शेळी पालनासाठी किंवा अजून गाई पालनासाठी तुम्हाला काही सबसिडी देतात, काही योजना आहेत. आणि इव्हन म्हणजे तुम्हाला उद्या तुम्हाला ग्रीन हाऊस करायचं असेल, पॉली हाऊस करायचं असेल, शेडनेट करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही योजना आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड करून तुम्हाला फ्रुट्स अँड व्हेजिटेबल जर तुम्ही केलं तर त्यासाठी तुम्ही त्या लागवडीसाठी अगदी खड्डे खणण्यापासूनच्या योजना आहेत. तर खूप चांगल्या योजना आहेत. तर ते जिल्हा कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तुम्हाला याच्यासाठी खास शेतीसाठी असलेल्या योजनांची माहिती मिळू शकेल. त्याशिवाय जिल्हा सहकारी बँक जी असते ती सुद्धा एक इम्प्लिमेंटिंग एजन्सी असते. नाबार्डचे अधिकारी जनरली जिल्हा सहकारी बँकेतच बसत असतात. प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्ह्याचा नाबार्डचा एक अधिकारी असतो. त्यांच्या अनेक योजना ह्या खास
कृषी आधारित जे काही जोड धंदे आहेत, त्या पूरक उद्योग आहेत, त्याला त्याच्यासाठी ही खास मदत करण्यात येते. हा, मात्र त्याच्यामध्ये जर प्रक्रिया आली तर ते उत्पादन उद्योगात सुरू जातं. म्हणजे तुम्ही डेअरी टाकायचं म्हटलं तर ते उत्पादन उद्योगात जाईल. तुम्ही टोमॅटो केचपचं रेट करायचं म्हटलं ते उत्पादन उद्योगात, मग त्याला ज्या नॉर्मल उद्योगासाठी सबसिडीज आहे किंवा ज्या योजना आहेत त्याच्यासाठी सुद्धा आहे. कोणत्याही याच्यावर पण तुम्ही जर सेकंडरी प्रोसेस प्रायमरी प्रोसेस जर केली, व्हॅल्यू ऍडिशन केलं, तर डेफिनेटली त्याच्यासाठी तुम्हाला यंत्रणा आहे. येस येस, धन्यवाद सर. आणि आता आपल्या सोबत एक आपले 5 पार्टिसिपेंट ज्यांनी गव्हर्नमेंट स्कीमचा कोर्स केला होता, भूपेंद्र देव जॉईन झालेले. तर मी भूपेंद्र सरांना विनंती करतो की आपला पण आपल्याबद्दल सांगावं, आपण काय बिझनेस करू इच्छिता आणि आपल्याला या कोर्सचा वर्कशॉप मधून काय फीडबॅक पण द्यावा. सर नमस्कार, थँक्यू. पहिले तर तुम्ही मला ही संधी दिली आपल्या इकडे बोलण्याची. मी जस्ट आता एक लास्ट मंथच आपल्याकडे गव्हर्नमेंट स्कीमचा कोर्स केला. ऍक्च्युली माझे खूप की डिजिटल सिग्नेचरचा बिझनेस आहे, एक रोबोटिक सेंटर आहे ज्यातून आपण मुलांना प्रॅक्टिकल एज्युकेशन प्रोव्हाइड करतो. आणि आता मी नवीन एक मॅन्युफॅक्चरिंग, तर मला या गव्हर्नमेंट स्कीमची सर्व काहीच नव्हतं, पूर्ण सर्वीकडे कन्फ्युजन होतं की कुठली स्कीम. जेव्हा मी केला उद्योग वर्धनीचा कोर्स केल्यानंतर मला माझ्या ज्या कन्सेप्ट होत्या त्या कोर्स करत असतानाच मी माझ्या नवीन फॅक्टरीसाठी लोन साठी पण ऍप्लिकेशन केलं होतं. तर त्या लोनच्या मला आपल्या कोर्सचा प्रचंड बेनिफिट झाला. मला सर्वांना हेच सांगणार आहे, सरांचं जे मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं, म्हणजे मला कुठलीही बारीक गोष्ट अडली की मी इमिजिएट चांडक सरांना फोन करायचो, सर मला ही जागा रेंटेड घ्यायची आहे, तर ती ऍग्रिकल्चरल घेऊ काय नाही घेऊ का, काय करू, कसं राहील काय, हे प्रत्येक गोष्टीला सरांनी मला नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. अशी कानकूच कुठल्याच प्रकारची केली नाही की भाऊ तू कोर्स करतोय तर कोर्स पुरताच तू फोन कर. फार मोठं मार्गदर्शन मला लाभलेलं आहे. तर सर थँक्यू त्यासाठी परत एकदा. येस, थँक्यू भूपेंद्र फॉर जॉईनिंग अस. आणि तुमच्या एवढं चांगला तुमचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तुम्हाला एवढा फायदा झाला हे ऐकून आम्हालाही खूप बरं वाटलं. तुमच्या डिटेल्स पण तुम्ही चॅट बॉक्सवर आम्हाला शेअर करा, आम्ही पब्लिकली सगळ्यांना ते शेअर करू या वेबिनार मध्ये. 100% सर. थँक्यू. आता मी पुढचे क्वेश्चन घेण्याआधी जो भूपेंद्र सरांनी जो कोर्स केला होता आपला गव्हर्नमेंट स्कीमचा, त्याच्याबद्दल मी माहिती देऊ इच्छितो. तर उद्योग वर्धिनीचा गव्हर्नमेंट स्कीम सबसिडीचा हा जो वर्कशॉप आहे 6 डेजचा, हा आपला स्टार्ट होतोय मंगळवार पासून. आणि याचं टायमिंग आहे सकाळी 8 ते 9:30. डेली असतो हा 6 दिवस. आणि या वर्कशॉप मध्ये बेसिकली हे तुम्हाला जी चॅटबॉक्स वरती लिंक टाकली त्या लिंक वरून तुम्ही इकडे वेबसाईट वर येणार आणि इकडे तुम्हाला सगळे डिटेल्स सिलेबस बघायला मिळेल. तर कुठले वेगवेगळे टाईपचे रजिस्ट्रेशन असतात, फॉर्मॅलिटीज कुठले असतात, कंपन्यांचे वेगवेगळे टाईप कुठले आहे, याच्यावरती आम्ही कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट कॉस्ट आणि वर्किंग कॅपिटल हे कसं त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन करायचं आणि ते कसं मिळवायचं, मग वर्किंग कॅपिटल साठी काय काय स्कीम आहे, आणि दीर्घकालीन कर्ज म्हणजे लॉंग टर्म लोन साठी काय काय योजना आहे, मग त्याच्यामध्ये मुद्रा, डीआयसी, सीड मनी, स्टँडअप या सगळ्या योजनांबद्दल आम्ही डिटेल माहिती देणार आहे. मग त्याच्यानंतर व्यवसाय वाढवण्यासाठी जसं एक प्रश्न होता की त्याच्यासाठी काय काय योजना आहेत, तर ते कव्हर करणार आहे. आणि टेक्निकल अप्रेझल, फायनान्स अप्रेझल, मॅनेजमेंट अप्रेझल याच्यावरती आहे. तसेच ज्या नवीन योजना आल्या आहे, मेक इन पॅकेज स्कीम, इन्सेंटिव्ह, मेक इन इंडिया, क्लीन इंडिया, या योजनांवरती पण आम्ही बऱ्याच डिटेलमध्ये माहिती देणार आहे. आणि विशेष भर म्हणजे फूड प्रोसेसिंग, एक्सपोर्ट, मार्केटिंग, टेक्नॉलॉजी, रिअल इस्टेट आणि रॉ मटेरियल या आणि ट्रेडिंग या वेगवेगळ्या गोष्टींवरती आमचा विशेष भर पण असणार आहे. आणि इतर आत्मनिर्भर योजना आणि अदर एमएसएमई स्कीम या सगळ्यांवरती आम्ही या कोर्समध्ये डिटेल सांगणार आहे. 6 डेजचा हा वर्कशॉप आहे. आणि इकडे तुम्हाला खालती प्रत्येक फॅकल्टी, जे 3 फॅकल्टी आहे, चांडक सर घेणार आहे, राजन लोंढे सर जे बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल ऑफिसर होते, आणि मदन लोणेरे सर ज्यांनी फूड प्रोसेसिंग मध्ये बरंच काही काम केलंय, बरेच लोन मध्ये आणि गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स आहे, तर ते पण आपल्या सोबत जॉईन होणार.
आणि कोर्सचं तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करू शकता. तिकडे खालती रजिस्टर नाव बटनवर क्लिक करून 1200 रुपयाची फी आहे आणि खालती जे कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावरती कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती मिळू शकतात. तसेच आमचे काही एक उद्योजक आहे वैभव कापडणे, ज्यांनी आमच्याकडे कोर्स केला होता. त्यांचा 11 वेळा लोन रिजेक्ट झाला होता, बट कोर्स केल्यानंतर आणि त्यांचा तो लोन अप्रूव्ह झाला वयाच्या 20व्या वर्षीतच. तर त्यांचा पण तुम्ही नक्की व्हिडिओ बघा, त्याच्याने तुम्हाला पण काही प्रेरणा मिळू शकते. सो आता मी पुढचे क्वेश्चन्स विचारतो. तर गव्हर्नमेंट सिव्हिल इंजिनियर आहे, तर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट साठी काही लोन मिळतं का, हा एक प्रश्न. नाही, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी असं काही लोन अवेलेबल नाही आहे आता तरी, तशी काही योजना नाही. ज्या बँकेच्या नॉर्मल योजना आहेत त्याच्या अंतर्गतच तुम्हाला घ्यावं लागेल, कारण की याच्यामध्ये कसं आहे की कोणतेही तुम्ही असे असेट क्रिएशन होत नाहीये आणि हे लाईक इट इज लाईक वर्किंग कॅपिटल लोन ओनली. त्यामुळे त्याला सरकारचं असं काही वेगळ्या योजना त्याच्यासाठी नक्कीच नाही. ओके. आणि ट्रेडिंग साठी काय काय स्कीम आहे? ट्रेडिंग साठी जसं मी सांगितलं मुद्रा योजना आहे, ज्याच्यामध्ये 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. CMEGP नावाची योजना आहे, त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. शिवाय एक सरकारच्या आता आता 2 योजना सध्या थोड्या थांबलेल्या आहेत. एक या कोविड काळात त्याला म्हणतात DIC लोन स्कीम, त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. आणि एक सीड मनी स्कीम आहे, त्याच्यामध्ये 25 लाखापर्यंत कर्ज आहे. पण ट्रेडिंगला फक्त 10 लाखच आहे. ट्रेडिंग कोणत्याही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी 10 लाखाच्या वरती लोन नाही. ओके. आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड गव्हर्नमेंट स्कीम काय आहे आणि कुठले गव्हर्नमेंट ऑफिसेस आहे? इलेक्ट्रॉनिक याच्यासाठी स्कीम ज्या नॉर्मल उद्योगाच्या स्कीम आहेत त्या आहे, तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि तुम्हाला ज्या स्कीम पाहिजे, आता समजा तुम्हाला मार्केटिंग असिस्टन्स घ्यायचंय तुम्हाला, तर त्यासाठी NSIC किंवा MSIDC येथे रजिस्ट्रेशन करावं लागेल. नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे. इलेक्ट्रॉनिक साठी असं काही वेगळं तुम्हाला काही रजिस्ट्रेशनचं असं काही नाहीये, नथिंग लाईक दॅट. वेगळे हा फक्त काय IT जर इंडस्ट्री असेल तुमची तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे काही बेनिफिट्स आहे. ते बेनिफिट म्हणजे तुम्हाला FSI 3 मिळतो, बाकी नॉर्मल इंडस्ट्रीला एकच FSI मिळतो. FSI म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स, म्हणजे तुम्ही किती बांधू शकता. जागा 1000 मीटर असेल तर तुम्ही 1000 मीटर बांधू शकता नॉर्मल इंडस्ट्रीसाठी. पण जर तुमची IT असेल तर 3000 मीटर बांधता येतं. तर असे काही म्हणजे IT साठी काही स्पेशल प्रोव्हिजन आहे. त्याशिवाय बायोटेक्नॉलॉजी आधारित जर तुमचा काही उद्योग असेल त्याच्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन आहे. पण इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीसाठी अशी काही प्रोव्हिजन नाही आहे. नॉर्मल इंडस्ट्री म्हणून त्याच्यामध्ये बघितलं जातं. ऑफकोर्स इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये कसं आहे, वर्किंग कॅपिटल याची रिक्वायरमेंट जास्त असते, तर त्या हिशोबाने त्यांना ते तेवढं वर्किंग कॅपिटल जास्त उपलब्ध करून देऊ शकते बँक तुम्हाला. ओके. एक क्वेश्चन असं आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ज्याच्यामध्ये एक वुमन आहे जे डायरेक्टर आहे आणि मेजॉरिटी होल्डिंग आहे, तर त्या लायबल आहे का लोन साठी ऍज अ वुमन एंटरप्रेन्योर? आता वुमन एंटरप्रेन्योर म्हणून आता गव्हर्नमेंटने क्रायटेरिया केलाय की यू शुड हॅव 60% शेअर इन दॅट कंपनी. 60%. बट 51% क्रायटेरिया तर ती 60% केली. तर 60% जर तुमचा शेअर असेल तर यू विल द लोन विल बी कन्सिडर्ड अंडर वुमेन एंटरप्रेन्योर्स जो काही बेनिफिट तो तुम्हाला नक्की मिळू शकेल. मग ती स्टँडअप योजना असेल, CMEGP असेल, PMEGP असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की प्रेफरन्स मिळेल. फक्त तुमचा शेअर जो आहे तो 60% असला पाहिजे. ओके. आणि पुढचा क्वेश्चन हा इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल आहे. तर त्याच्यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन मिळतो का? हा, त्याच्यामध्ये कसं आहे, नुसता व्यवसाय सुरू करायचा म्हटलं जर तुम्ही समजा त्याच्यामध्ये 2 असतं. एक असतं मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर आणि एक असतो मर्चंट एक्सपोर्टर. तर मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर असेल तर नॅचरली त्याला मॅन्युफॅक्चरिंग उद्योग सुरू करण्यासाठी तर तुम्हाला लोन अवेलेबल आहेच. पण मर्चंट एक्सपोर्टर असेल म्हणजे तुम्ही व्यापारी निर्यातक असाल, म्हणजे कोणाचा तरी माल घेताय तुम्ही, तो रिपॅक करून तो एक्सपोर्ट करताय, तर त्याला असं लोन नाही. हा, पण तुम्हाला मी जसं सांगितलं प्री शिपमेंट फायनान्स आणि पोस्ट शिपमेंट फायनान्स हे सगळे वर्किंग कॅपिटल लोन आहे. प्री शिपमेंट फायनान्स म्हणजे तुमच्याकडे जर एखादी LC असेल, लेटर ऑफ क्रेडिट असेल आणि कन्फर्म ऑर्डर असेल, तर त्याच्या आगे ती LC जी आहे ती डिस्काउंट करून तुम्हाला लोन अवेलेबल करून दिलं जातं. अवघ्या 5 ते 6% दराने तुम्हाला ते लोन अवेलेबल आहे. ते उद्योग सुरू करण्यासाठी नाही, तो चालवण्यासाठी. ट्रेडिंग मध्ये तुम्हाला उद्योग सुरू करण्यासाठी काय लागतं, एक तुमची फॉर्म रजिस्ट्रेशन करायची, तुम्ही घरच्या जागेच्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सुरू करू शकता.
हा, पण उत्पादन उद्योग तुम्ही स्वतःच उत्पादक निर्यातक असाल तर मग तुम्हाला उत्पादन उद्योग सुरू करण्यासाठी तर नक्कीच मदत केली जाणारच आहे. ओके. येस. ओके. आणि पुढचा क्वेश्चन, कन्स्ट्रक्शन मटेरियल साठी काय काय भेटतात, योजना काय काय? कन्स्ट्रक्शन मटेरियल साठी डेफिनेटली तुम्हाला या ज्या काही सगळ्या योजना सांगितल्या त्या योजना लागू होतील. कन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्ही म्हटलं बिल्डिंग उभं करण्यासाठी, त्यासाठी नाही मिळणार, त्यासाठी वेगळ्या यंत्रणा आहे. पण जर कन्स्ट्रक्शन मटेरियल समजा तुम्ही एसी ब्लॉक करायचे तुम्हाला, जे फ्लाय ऍश पासून बनवले जातात, किंवा तुम्ही प्री फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्स तयार करू राहिले, तर असे जर काही तुम्ही करत असाल तर त्याला तुम्हाला डेफिनेटली कर्ज मिळेल. कारण त्याच्यासाठी तुम्हाला एक उद्योग उभा करावा लागेल, मशिनरी घ्यावं लागेल, जागा इमारत सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. ते उत्पादन उद्योगच झाला ना तो. मग त्याच्यासाठी ज्या या सबसिडीज किंवा ज्या ज्या काही यंत्रणा मी आता सांगितल्या त्या सगळ्या त्याला ऍप्लिकेबल आहेच. म्हणजे कन्स्ट्रक्शन मटेरियल साठी वेगळ्या अशा काही स्कीम नाहीये. जसं मी सांगितलं इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीसाठी वेगळ्या अशा काही स्कीम नाहीये. हा, फक्त वेगळ्या स्कीम फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी आहे, सोलार इंडस्ट्रीसाठी आहे. सोलार बेस जर तुम्ही काही करत असाल तर त्याच्यात मध्ये काही वेगळ्या स्कीम्स आहेत. पण मात्र या कन्स्ट्रक्शन रिलेटेड किंवा इलेक्ट्रॉनिक त्याला असं वेगळं काही नाहीये. ज्या या नॉर्मल स्कीम त्याच्यामध्येच ते बसतं ना. त्याला उत्पादन उद्योगाचा दर्जा मिळतो हेच महत्वाची गोष्ट आहे. ते तुम्हाला नक्की मिळेल. ओके. आणि पुढचा प्रश्न, एक्झिस्टिंग LLP ला जर का लोन करायचं असेल तर त्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? आता तुम्हाला याच्यामध्ये काही लिमिटेड स्कीम मध्ये लोन मिळू शकतं, इव्हन मुद्रामध्ये बी लोन मिळू शकतं, पण तुमची तेवढी गरज आहे का? आता कसं आहे की तुम्ही आता तुमची लोनची रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही स्कीमचं चॉईस करू शकता. PMEGP एक चांगली स्कीम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करता येईल. ओके. आणि देन जी CGT MSC नावाची योजना आहे ती तर अजून चांगली, तुम्हाला 2 कोटी पर्यंतचं कर्ज आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोलॅटरल लागतच नाही तुम्हाला. गव्हर्नमेंट इटसेल्फ स्टँड्स ॲज अ गॅरंटर फॉर इट. तर त्याच्यामुळे तुम्हाला नक्की तुम्हाला त्या योजनेचा फायदा. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याच्यामध्ये जे तुमचे पार्टनर्स आहेत, ओके, तर त्यांचं वय जे आहे ना ते 18 ते 85 आत पाहिजे, 18 to 45 हे त्याचं हे पाहिजे. आणि मेन म्हणजे ती कुठली डिफॉल्टर नाही पाहिजे, ही त्याची मेन रिक्वायरमेंट आहे. ओके. दे शुड नॉट बी एनी डिफॉल्टर. करेक्ट. आणि ज्यांना आजचा वेबिनार ज्यांनी थोडा उशिरा जॉईन केला तर चॅट बॉक्स वरती जी लिंक दिली आहे त्याच्यावरून तुम्ही खालती स्क्रॉल कराल तर इकडे थोड्या वेळाने इकडे तुम्हाला व्हिडिओ आजचा रेकॉर्डिंग पण बघायला मिळेल. तर ज्यांना काही मिस झालं असेल तर तो तुम्ही पार्ट पुन्हा बघू शकता. आणि आपण सर आज सगळे क्वेश्चन कव्हर केले आहेत. तरी अजून कोणाला क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता, चॅट बॉक्स वरती क्वेश्चन टाकू शकता. इन कन्क्लुडिंग तुम्हाला काही बोलायचं आहे? होय. मित्रांनो, मी जसं आपल्या सगळ्या स्कीम सांगितल्या त्या याचा फायदा घ्या, नाही का? आपण जरूर त्याचा उद्योगासाठी स्कीमचा फायदा घ्या. त्या स्कीमसाठी उद्योग नका करू, हे मी नक्की सांगेन. कर्जासाठी उद्योग नका करू, उद्योगासाठी कर्ज घ्या. उद्योगासाठी सबसिडी घ्या, सबसिडीसाठी उद्योग नका करू, हे मी नक्की सांगेन. मग उद्योग करायची खरोखर मानसिकता असेल तुमची, मग जरूर या गोष्टींचा सपोर्ट तुम्ही घ्यायला पाहिजे. जे अवेलेबल आहे, जे आपल्या हक्काचं आहे, त्याचा आपण फायदा जरूर घ्या. पण त्याचा काही फायदा नाही घ्यायचा असं जर तुमचं काही असेल तर चुकीच नाही, घ्या फायदा, पण त्या योग्य कारणासाठी घ्या, हे मी नक्की सांगेन. तर जरूर या सगळ्या यंत्रणेचा फायदा घ्या आणि स्वतःचे उद्योग करण्यात तुम्हाला खूप मोठं एक सुविधा याच्यामध्ये उपलब्ध होते. कर्ज काय आणि तुम्हाला मार्केटिंग, रॉ मटेरियल, टेक्नॉलॉजी हे सगळे सपोर्ट सिस्टीम आज सरकारने उभ्या केलेले आहेत. त्या सगळ्या एक्सपोर्टसाठी एवढे काही यंत्रणा आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा फायदा करून आपला व्यवसाय सुरू करा असं मी नक्की सांगतो. काय की आपण म्हणजे समजा तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये गेला आणि तिथे स्विमिंग टँक आहे त्याचा उपयोग नाही घेतला तर काय फायदा मग ते 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन, नाही का? आपल्याला करायचं तर त्याचा विविध सुविधाचा लाभ घ्या. मला आठवतं एकदा मी गोव्याला होतो, एका 5 स्टार हॉटेलमध्ये मी गव्हर्नमेंट तर्फे आम्ही उतरलेलो होतो. तर तिथे जेव्हा आम्ही शेवटी बिल दिलं तेव्हा क्रेडिट कार्ड वगैरे काही नव्हतं. जेव्हा बिल दिलं तर त्यांनी त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट चार्जेस बी लिहिलेले होते. म्हटलं कसले एंटरटेनमेंट चार्जेस? ते म्हणे अहो इथे रोज इथे कार्यक्रम चालतात, डिस्को कार्यक्रम चालतात, हे कार्यक्रम चालतात. म्हटलं तुम्ही आम्हाला आधी सांगावं ना,
आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही अटेंड केलं असतं. ते म्हणे 5 स्टार मध्ये येणाऱ्यांना हे सांगावं लागत नाही, गपचूपपणे आम्हाला ते बिल द्यावं लागतं. मग मला काय म्हणायचं आहे की सुविधा आहे तर त्याचा फायदा करून घ्या, त्याची माहिती तर आधी काढा आणि मग त्याचा फायदा करून घ्या, असं मी नक्की सांगेन. ओके. येस. आणि एक सुहास कदम यांना एक क्वेश्चन आहे. तर मी त्यांना विनंती करतो. रामराव सुळे, तुम्ही अनम्यूट करा. येस राम, बोला, विचार प्रश्न. हॅलो, रामराव, तुम्ही प्रश्न विचारू शकता.